खूप दिवस झालं विदाऊट हेअर स्ट्रेटनिंगचे हेअर कर्ली करण्याचे व्हिडिओज माझ्या इंस्टाग्राम फीडमध्ये येत होते. चला म्हणलं एकदा ट्राय करून बघायला काय हरकत आहे. त्यासाठी आज आम्ही अशी प्रकारची ओढणी घेतली होती. केसाला मधोमध एक चॉक लावून घेतला आणि सगळे केस आता त्याला व्यवस्थित गुंडाळून घेतले. आता दुसऱ्या बाजूनही असंच करून घेतलं आणि खालीही एका चॉकनं सेक्युअर केलं त्याला. त्यानंतर पाण्याची स्प्रे बॉटल घेतली आणि त्या केसावर पूर्ण स्प्रे करून घेतला. आता खरं तर याला 7 ते 8 तास ठेवायला पाहिजे होतं, पण इथं मी अर्धा तासात ठेवलं होतं आणि अर्ध्या तासानंतर याला खोललं तर या खरंच फरक जाणून येत होता. 7 ते 8 तास ठेवल्यावर सहज रिझल्ट चांगलाच भेटेल, पण मला काही ठेवणं झालं नाही. आता पहिल्या केसामध्ये आणि याच्यामध्ये फरक जाणून येत होता. बऱ्याच जणाला हेअर स्ट्रेटनिंग वापरावंसं वाटत नाही, त्यांच्यासाठी हे बेस्ट सोल्युशन आहे, पण थोडा वेळ लागतो, पण रिझल्टही छानच भेटतो. त्यानंतर म्हणलं आता थोडंसं मेकअपही करून घ्यावं. त्यासाठी फेसेस कॅनडाची स्ट्रोक क्रीम घेतलेली होती. यात आहे सिया बटर आणि हायड्रोनिक ॲसिड. आता हे प्रायमर, मॉइश्चरायझर याचंही काम करतं. यासाठी आपल्याला ही सेपरेट लावायची गरज नाही. ही एकच क्रीम पुरेशी आहे आणि इन्स्टंट ग्लो देतं. आता हे हाऊसवाईफ, कॉलेज गर्ल, ऑफिस वुमन या सर्वांसाठी फायदेमंद आहे आणि ज्यांना लाईट वेट मेकअप आवडतो ना, त्यांच्यासाठी तर खूपच छान आहे. आता जेव्हा मी हे प्रॉडक्ट खरेदी केलं होतं तेव्हा फेसेस कॅनडाची स्ट्रोक क्रीम आणि फेसेस कॅनडाचंच फाउंडेशन हे दोन्ही खरेदी केलं होतं. फाउंडेशन तर मला आवडत नाही, पण फाउंडेशन पण खूप छान आहे, लाईट वेटेड आहे आणि सरावासाठी ज्यांना लाईट वेटेड मेकअप आवडतो ना, त्यांच्यासाठी खूप छान आहे. आता फाउंडेशनचा मेकअप तर मी कधी शेअर केलेला नाही, पण तेही करीन एखाद्या वेळेस. आता हे दोन्ही प्रॉडक्ट मला 500च्या जवळपास भेटलेले होते. हे ऑनलाईन पण उपलब्ध आहेत किंवा तुम्ही जवळच्या मेडिकल स्टोअरमधून सुद्धा घेऊ शकता. आजच्यासाठी एवढंच.